नमस्कार. इतिहास हा जो घटक आहे, आधुनिक भारताचा इतिहास अर्थात मॉडर्न हिस्ट्री, एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या परीक्षांमध्ये त्यामध्ये दोन व्हिडिओ आपण पाहिले आणि त्यातला पहिला व्हिडिओ हा फक्त मार्गदर्शनाचा होता म्हणून त्याला नाव नाही दिलं. नंतरचा दुसरा एक व्हिडिओ आपण पाहिला. आता हा दुसरा व्हिडिओ आपण शूट करतो आहे. त्यामध्ये एम पी एस सी आणि यू पी एस सीला आयोगात काय प्रश्न असू शकतात, कशाच्या आधारावर असू शकतात, जे युरोपियन लोक भारतामध्ये आले त्यांच्याशी संबंधित काय प्रश्न असू शकतात याची माहिती मागच्या व्हिडिओमध्ये घेतली. आजच्या या व्हिडिओमध्ये इंग्रजांचे भारतातील आगमन अर्थात ईस्ट इंडिया कंपनी, भारतात पोर्तुगीज आले सर्वात पहिले, नंतर डच आले, नंतर इंग्रज आले आणि सर्वात शेवटी फ्रेंच आले. या चार लोकांच्या कॉम्पिटिशनमध्ये भारतावर राज्य करण्याचा जो पावर मिळाला तो इंग्रजांना मिळाला. भारतावर राज्य करण्याची संधी मिळाली इंग्रजांना. यांच्यामध्ये असं नेमकं काय होतं की जे तीन लोक मागं पडले, किंवा इंग्रजांमध्ये असं काय होतं की ज्यांनी भारतातील ज्या पॉवरफुल सत्ता होता त्या काळातल्या, ज्यांच्या कारकिर्दी पाहिल्या, उदाहरणार्थ मोगल आहेत, त्यानंतर दक्षिण भारतातले जे सत्ताधीश म्हणून फार पॉवरफुल शासक भविष्यात झाले मराठे आहेत, हैदराबादचा निजाम आहे, त्यानंतर पंजाबचे शीख आहेत. या सर्वांना एक एकटं गाठून, यांना एकटं एकटं पाडून, डिव्हाइड अँड रूल पॉलिसीचा अवलंब करून यांनी भारतात कसं राज्य केलं, इंग्रज यांची ईस्ट इंडिया कंपनी कशी होती आणि त्यांना भारतात कशा पद्धतीनं आपला सत्ता विस्तार करता आला, साम्राज्य विस्तार करता आला, याची माहिती आत्ता या व्हिडिओत आपण घेऊया. आपला टॉपिक आहे इंग्रजांचे भारतातील आगमन आणि अर्थात ईस्ट इंडिया कंपनी. त्यामध्ये काही मुद्दे मी दिलेले आहेत. पहिला मुद्दा आहे, सन 1579 या वर्षी इंग्रज व्यक्तींनी सम्राट अकबराची भेट घेतली. पण असो, त्या अगोदर मी माहिती देतो की भारताचा शोध पोर्तुगीज खलाशी वास्को द गामाने 27 मे 1498ला लावला. पोर्तुगीजांनी भविष्यात गोवा जिंकलं, जे आपण ऐकलं मागच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर भारतात डच आले, पण डचांच्या कंपनीमध्ये भ्रष्टाचार शिरल्यामुळे डच ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार फक्त मर्यादित राहिला एका ठिकाणी, मछलीपट्टणम ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर भारतात इंग्रज आले आणि सर्वात शेवटी फ्रेंच आले आणि इंग्रजांनी भारतात आपली सत्ता हळूहळू का असेना निर्माण केली. तर ईस्ट इंडिया कंपनी जी आहे इंग्रजांची, ती 31 डिसेंबर 1600 या दिवशी स्थापन झाली होती. इंग्रजांचे काही व्यापारी रिप्रेझेंटेटिव्ज हे इंग्लंडच्या राणीला भेटले. तिथे एलिझाबेथ नावाची राणी राज्य करत होती आणि तिला त्यांनी सांगितलं की पूर्वेकडच्या देशांचा शोध लागलेला आहे, तिथे मसाल्याचे पदार्थ फार मुबलक प्रमाणात आहे, त्यानंतर ते लोक मागासलेले आहेत, ते समुद्रावर प्रवास करत नाही, त्यानंतर आपल्याला तिथं व्यापार करणं फारच सोपं होणार आहे आणि म्हणून आम्हाला परवानगी द्या, आम्ही एक ईस्ट इंडिया कंपनी काढली आहे, आम्हाला तिथं जाऊन व्यापार करण्याची परवानगी द्या. एलिझाबेथ राणी फारच हुशार होती, त्यानंतर ती संवेदनशील होती. इंग्रजांचे हे व्यापारी लोक भारतात जाऊन फक्त व्यापार करणार नाही, तर ते भविष्यात त्या देशाला गिळंकृत करतील, भविष्यात त्या देशावर राज्य करतील, ही ती चांगल्या पद्धतीनं ओळखून होती. म्हणून एलिझाबेथ राणीने 2 कंडिशन्स या व्यापाऱ्यांसमोर टाकल्या. त्यातली पहिली कंडिशन होती की तुम्ही त्या राज्याला, त्या देशांना मागासलं म्हणू नका, कारण की यांच्या बोलण्यात असायचं की ते देश मागासलेले आहेत. पहिली कंडिशन अशी होती की तुम्ही त्या देशाला मागासलेलं म्हणू नका, त्यानंतर तुम्ही फक्त व्यापारच करा तिथं आणि तिथं किल्ले वगैरे बांधू नका आणि स्वतःच्या व्यापाराच्या रक्षणासाठी सैन्य वगैरे ठेवू नका. पहा किती हुशार आहे ती. आणि दुसरी कंडिशन राणीची अशी आहे की त्या देशात फक्त व्यापार करा, राज्य तयार करायचं नाही. आता अर्थात या व्यापाऱ्यांनी तिला हो म्हटलं आणि हे लोक भारतात आले. पण त्याच्या अगोदर जो उल्लेख भेटतो की इंग्रजांचा कोणचे लोक भारतात पहिले आले असतील, तर तो भेटतो 1579 मध्ये. इसवी सन 1579 मध्ये भारतातली सत्ता ही जवळपास मोगलांच्या ताब्यात होती, दक्षिण भारतातला थोडा भाग वगळला तर. आणि भारतात एक फार ग्रेट राजा यावेळेस सत्तेवर होता आणि त्याचं नाव होतं सम्राट अकबर.
सम्राट अकबर जो बादशाह आहे त्याची कारकीर्द 1556ला सुरू होते आणि त्याची कारकीर्द 1605 पर्यंत आहे. 1556 ते 1605 अर्थात 49-50 वर्ष हा राजा होता. हा शिकलेला नाही आहे. त्याला लहानपणी अनेक अडचणीतून समोर जावं लागलं आहे. त्याच्या वडिलाची सत्ता या देशात स्थिर नव्हती. अकबराच्या समोर अनेक अडचणी होत्या म्हणून त्याचं शिक्षणच झालं नाही किंवा त्याला शिक्षणाची आवड पण नव्हती. परंतु तरी तो ग्रेट किंग झाला या देशाचा त्याच्या काही वेगवेगळ्या धोरणांमुळे, जो एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे म्हणून तो यावेळेस मी सांगणार नाही. पण तो यावेळेस नेमका भारताचा राजा होता, दिल्लीचा राजा होता, मोगल सल्तनतीतला सगळ्यात बलाढ्य शासक होता. आणि 1579मध्ये इंग्रजांचे काही लोक त्याला भेटले. अकबराला फार आकर्षण वाटायचं परकीय लोकांचं, वेगवेगळ्या धर्मातील लोकांचं, वेगवेगळ्या धर्माच्या अध्ययनाचं, आणि तो सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. अशिक्षित होता तरी त्याच्यातला हा एक फार मोठा गुण होता, सद्गुण होता, की भारतातलं कल्चर कसं आहे, भारतातल्या सर्व लोक कसे आहेत, विविध धर्म कसे आहे, त्यांची शिकवण कशी आहे, त्याच्यानंतर युरोपियन लोक कसे आहेत, त्यांचा कोणता धर्म आहे, त्यांचं राज्य कसं असलं पाहिजे, त्यांच्या राज्यामध्ये राणी राज्य करते की राजा राज्य करतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न करायचा अकबर. आणि 1579मध्ये अर्थात 1579मध्ये इंग्रजांचे काही प्रतिनिधी त्याच्याकडे गेले आणि त्याची भेट घेतली. अत्यंत आपुलकीने, अत्यंत आस्थेने अकबराने त्यांची चौकशी केली. आपल्या दरबारातल्या काही गोष्टी त्यांना सांगितल्या. आपल्या राज्यामध्ये राहण्याची त्यांना परवानगी दिली. 2-4-5 दिवस ते लोक राहिले. अकबराला भेटून त्यांनी त्यांचा देश सांगितला, इंग्लंड. त्यानंतर एवढंच नाही तर फार आकर्षणाची गोष्ट म्हणजे अकबराने इंग्लंडच्या राणीसाठी एक पत्र लिहिलं, तिला शुभेच्छा दिल्या. आणि हे लोक जेव्हा इथं आले होते 1579ला, तर त्यांनी पण इंग्लंडच्या राणीचं एक पत्र अकबरासाठी आणलं होतं. युरोप कसा आहे, युरोपचे लोक व्यापार कसा करतात, त्यांची लष्करी संरचना कशी आहे, राजेशाही कशा पद्धतीची आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा अकबराने या लोकांसोबत केलेली दिसते 1579मध्ये. अर्थात कोणत्या मोगल सम्राटाची इंग्रजांनी सर्वात पहिले भेट घेतली तर याचं उत्तर 100% सम्राट अकबर हेच आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे या दिवशी 31 डिसेंबर 1600ला, म्हणजे या घटनेनंतर 20-22 वर्षांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. आणि ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराची परवानगी राणी एलिझाबेथकडनं मिळवली आणि हे लोक भारतात व्यापारासाठी आले. त्यानंतर हे लोक भारतात आल्यानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राणी एलिझाबेथची भूमिका अशी आहे की भारतावर व्यापारासाठीच जा, राज्य करू नका, आणि तिच्या देशाला मागासलेले असं म्हणू नका, तुम्ही फक्त व्यापारी या, एवढ्यावर लक्ष केंद्रित करा, अशा तिच्या सूचना या व्यापारी रिप्रेझेंटेटिव्हजला होत्या, ईस्ट इंडिया कंपनीला होत्या. आणि म्हणून हे लोक भारतात जेव्हा आले तर व्यापारासाठी हे सगळ्यात पहिले तेव्हाचा जो भारताचा राजा आहे, दिल्लीचा जो मोगल सम्राट आहे, ज्याचं नाव अकबर आहे, ज्याच्याबद्दल मगाशी मी सांगितलं, त्याला भेटले. आणि त्याला सांगितलं की आमची ईस्ट इंडिया कंपनी व्यापारासाठी स्थापन झालेली आहे, आम्हाला या देशात चांगल्या मार्गाने व्यापार करायचा आहे. त्यानंतर तुमच्या जवळच्या ज्या काही अनमोल गोष्टी आहेत त्या आम्ही आमच्या देशात नेऊ, तिकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या इकडे आणू, त्याला तुम्ही संरक्षण द्याल. आम्हाला व्यापारासाठी या देशात लायसन्स पाहिजे, म्हणजे अर्थात परवानगी पाहिजे, ते परवानगी तुम्ही द्या. तर अकबर फार ग्रेट राजा आहे, शिकला नसला तरी हुशार आहे. आणि म्हणून अकबराने सरळ सरळ नकार दिला या लोकांना. आता इथं प्रश्न पडेल तुम्हाला की नकार का दिला असेल अकबराने, म्हणजे ते तर व्यापार करायला आले, नकार का मिळाला असेल? तर याचं खरं कारण असं आहे की अकबर शिकला नाही तरी हुशार आहे. त्याला माहिती आहे की हे लोक फक्त व्यापार करणार नाही, हे लोक व्यापाराच्या नावाखाली सैन्य ठेवतील, हे लोक व्यापाराच्या नावाखाली सैन्य ठेवून शस्त्र आणतील, हे लोक त्यांच्या सैन्यामध्ये आपल्याच लोकांची भरती करतील, हे लोक आपल्या देशातील जे तत्कालीन धर्म होते हिंदू आणि मुस्लिम यांना हीन दर्जाचे लेखतील, स्वतःचा धर्म श्रेष्ठ आहे असं सांगतील, कारण की तो काळ हा फॅनेटिक आहे, म्हणजे धर्माचा काळ आहे, धर्मवेडे लोक जास्त होते त्या काळात. आणि म्हणून अकबराने हे ओळखलं की हे लोक फक्त व्यापारच करणार नाही तर त्यांचे हेतू खूप वेगळे असतील, म्हणून त्याने नकार दिलाय अकबराने. व्यापाराचा नकार मिळवणारे हे
व्यापारी प्रतिनिधी निराश नाही झाले. इसवी सन 1601 पासून तर इसवी सन 1605 पर्यंत हे लोक अकबराला भेटत राहिले. अकबराच्या दरबाराची कागदपत्र, तारीखा ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसते की इंग्रजांचे व्यापारी प्रतिनिधी आले, अकबराच्या दरबारात गेले, अकबराने त्यांना मान सन्मान दिला, बसवलं. या सर्व लोकांनी व्यापाराची परवानगी मागितली, पुन्हा पुन्हा तेच विषय काढले आणि अकबराने अत्यंत संयमाने त्यांना व्यापाराची परवानगी नाकारली. भारतातला हा फार ग्रेट राजा आहे अकबर, की ज्याने या व्यापारी कंपनीचे उद्दिष्ट ओळखले होते, ध्येय ओळखले होते आणि म्हणून त्याने त्याच्या मरेपर्यंत नकार दिला. सन 1605ला अकबराचं निधन झालं. सन 1605ला भारताचा हा ग्रेट शासक अकबर मरण पावला आणि त्याचा मुलगा जहांगीर हा भारताच्या गादीवर आला. जहांगीर सत्ताधीश झाला. अकबराचा हा जो मुलगा आहे जहांगीर, याच्यासोबत अकबराचं शेवटच्या काळात पटलं नाही. अकबराला 3 मुलं होती. एक जहांगीर हा सर्वात मोठा आहे, एक आणखी मुलगा होता मुराद नावाचा आणि एक दानियल नावाचा मुलगा होता. अकबर जिवंत असतानाच या 3ही मुलांवर त्याचं हे 3ही दारुडे होते. अकबरासारखे दीर्घ धोरणी नव्हते, जाणकार नव्हते. मोगल सत्ता फार मोठी होती आणि म्हणून अकबराचा याच्या 3ही मुलाबद्दल भ्रमनिरास झाला होता. अकबराचे 2 मुलं लहान म्हणजे मुराद आणि दानियल हे आपल्या दक्षिण भारतात मरण पावले. अकोला जिल्ह्यात बाळापूरला मुरादची समाधी आहे, तर धारणीच्या समोर किंवा मध्य प्रदेशमध्ये बऱ्हाणपूर या ठिकाणी दानियलची समाधी आहे. हे दोघे अति दारू प्यायल्याने मरण पावले. आणि मग जहांगीर याने आयुष्यात शेवटी दारू सोडली. अकबराचं पुन्हा त्याच्यावर प्रेम निर्माण झालं असं म्हणतात आणि 1605ला जहांगीर जो एकमात्र पोरगा जिवंत होता अकबराचा, तो सत्तेवर आला. आता जहांगीरच्या काळात असं जरी आहे की 1615ला कंपनीला व्यापाराची परवानगी मिळाली, ते जरी सत्य असलं तर काय घटना घडल्या त्या सांगणं गरजेचं आहे. हा जहांगीर जो आहे याच्या काळामध्ये सन 1605 पासून तर सन 1615 पर्यंत तब्बल 10 वर्ष इंग्रज व्यापारी परवानगी आणायसाठी त्याच्या दरबारात जायचे. आणि जहांगीरची पण पॉलिसी अशी आहे वडिलांसारखी, ज्या पद्धतीने अकबराने व्यापाराचे लायसन्स इंग्रजांना दिले नाही, परवानगी दिली नाही, तेच धोरण जहांगीरने समोर राबवलं. त्याला पण हे लोक कित्येकदा भेटले. हे लोक चिवट होते. हे जे व्यापारी लोक आहे, आपल्यासारखा एखादा मनुष्य एखादा फॉलोअप घेताना 1-2दा जाईल, पण हे लोक सातत्याने एकाच गोष्टीचा पाठपुरावा करायचे. अकबराने दिली नाही म्हणून आता जहांगीरच्या मागे लागले, जहांगीरला विनवणी करू लागले, व्यापाराचे फायदे समजून सांगू लागले. पण जहांगीर पण हुशार आहे, अकबराचाच तो पोरगा आहे आणि तो म्हणायला लागला की माझ्या वडिलांनी जर तुम्हाला परवानगी दिली नाही तर त्याची काही कारणं आहेत, ती मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि म्हणून मी देखील तुम्हाला व्यापाराची परवानगी अजिबात देणार नाही. आणि पुढं त्याने 10 वर्ष ती परवानगी दिली नाही व्यापाराची. मग आता आपल्याला प्रश्न पडतो की सन 1615ला ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापाराची परवानगी कशी काय मिळाली? तर याची एक रोचक कथा सांगितली जाते, फार मजेशीर कथा सांगितली जाते. जहांगीरचा काही नातेवाईक आजारी पडले त्या काळात. त्याचा एक अत्यंत लाडका नातू देखील आजारी पडला. हकीम आले, वैद्य आले, त्या काळातले काजी मौलवी सर्व आले, उलेमा आले. त्याची तब्येत काही बरी होईना. बहुतेक त्याला TB हा आजार झाला होता त्या काळात आणि तो बरा होत नाही. जहांगीर चिंतेत राहू लागला. खूप प्रेम त्याचं त्या लहान पोरावर आहे. आता तो मरणासन्न अवस्थेत आहे, वाचण्याची शक्यता नाही. आणि अशा वेळेस हे व्यापारी लोक पुन्हा जहांगीरच्या दरबारात आले, व्यापाराची परवानगी मागू लागले. जहांगीर त्यांना म्हणू लागला की आम्ही पहिलेच अडचणीत आहो, तुम्ही पुन्हा त्याच गोष्टी करता. तर हे जे लोक होते व्यापारी, यांना त्याचं औषध माहीत होतं. तर तो व्यापारी म्हणाला की सध्या तुमच्यासोबत आम्ही व्यापाराची चर्चा नाही करणार, तुमचा जो नातू आजारी आहे त्याच्यावरचं औषध आमच्याकडे आहे. आता तो काळ अत्यंत मध्ययुगीन काळ आहे. त्या काळात जे काही गोष्टी आपल्याजवळ अवेलेबल नव्हत्या त्या तिकडे अवेलेबल होत्या. काही आजारांवरचे ट्रीटमेंट्स त्यांना माहिती होते.
ज्या त्यांच्याकडे उपलब्ध नाही त्या आपल्याकडे उपलब्ध होत्या. जहांगीरने एकदम त्यांना म्हटलं की तुमच्याजवळ जर औषध असेल तर द्याल का माझ्या त्या नातवाला. आणि युरोपियन लोकांनी हो म्हटलं. स्वाभाविकपणे जहांगीर बादशाह आहे, तो मुलाला ते औषध देण्यात आलं. जहांगीर खुश झाला, त्याची तब्येत बरी होऊ लागली आणि त्याच्या तोंडून उद्गार निघाले की तुम्ही जे मागाल ते देईल. आता त्या काळातले राजे लोक वगैरे असे शब्द उच्चारायचे की तुम्ही मागाल ते देईल आणि त्याची पूर्तताही करायची. या लोकांनी त्याला काय मागितलं तर व्यापाराची परवानगी, ज्याला जहांगीर नाही म्हणतोय. पण जहांगीर शब्दात अडकला होता. आपण बोलून तर चुकलो, याच्यामुळे तर आपल्या मुलाची किंवा नातवाची तब्येत तर बरी झाली, परंतु आपण फसलो हे जहांगीरच्या लक्षात आलं. म्हणून जहांगीर हुशार आहे. त्याने संपूर्ण भारतातील व्यापाराची परवानगी यांना दिली नाही इंग्रजांना, तर त्याने बंगाल, बिहार आणि ओरिसा हे त्या काळातले जे भारतातले काही भाग आहेत, दुर्लक्षित आहेत, दूर आहेत, केंद्रीय सत्तेपासून लांब आहेत, तिची परवानगी दिली. पण अट टाकली की आम्ही जे तुम्हाला लायसन्स देणार आहे त्याचा गैरवापर करणार नाही. तुम्ही जो व्यापार करता आहात त्याचा जकात भराल, म्हणजे टॅक्स द्याल आम्हाला. त्यानंतर तुम्ही किल्ले बांधणार नाही, तुम्ही सैन्य ठेवणार नाही. म्हणजे मोगल राजे हुशार आहेत. अगदी सहजासहजी व्यापाराची परवानगी इंग्रजांना मिळाली नाही. मिळाली तर ती दूरच्या प्रांताची मिळाली, कंडिशन टाकून मिळाली. आणि हे सांगण्यात आलं की जर तुम्ही यातल्या कोणत्याही अटीची पूर्तता करत नसाल, अटी जर तोडत असाल, तर तुमचा व्यापार आम्ही क्षणात थांबवून टाकू. अशा पद्धतीने इंग्रजांना सर्वात पहिले या देशात बंगाल, बिहार, ओरिसाला व्यापाराची परवानगी जहांगीर या बादशाच्या काळात मिळाली. अर्थात अकबराच्या काळात सर्वात पहिले इंग्रज प्रतिनिधी भेटतो त्यांना. अकबराच्या काळात ईस्ट इंडिया कंपनी स्थापन होते. अकबर सातत्याने नकार देतो व्यापाराची परवानगीसाठी आणि पुढे त्याच्या मुलाच्या काळात 15 वर्षानंतर ही परवानगी या लोकांना मिळते. यातून एक शिकण्यासारखी बाब आहे की सातत्याने एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा कसा करावा, तो म्हणजे इंग्रजांनी केलेला पाठपुरावा, व्यापाऱ्यांनी केलेला पाठपुरावा. त्यानंतर जहांगीरचं सन 1627ला निधन झालं आणि पुढे त्याचा मुलगा शहाजहान, ज्याला खुर्रम नावाने पण आपण ओळखतो, सन 1627ला शहाजहान भारताच्या गादीवर आला. सन 1627 ते सन 1658 पर्यंत शहाजहान हिंदुस्थानचा सम्राट आहे. याच्याही काळामध्ये इंग्रज व्यापाराची परवानगी विस्तार करून घेण्यासाठी भेटायचे त्याला, शहाजहानला. शहाजहानचा कालखंड हा भारतीय इतिहासामध्ये सुवर्ण युग म्हणून आपण ओळखतो. याने तत्कालीन आग्रा शहरामध्ये ताजमहाल बांधला. यानेच त्या काळात मयुरासन नावाचं अप्रतिम एक सिंहासन बनवून घेतलं की जे याच्या काळातल्या संपन्नतेची साक्ष देतात. ताजमहाल बांधायला 22 वर्ष लागलीत. मयुरासनची किंमत त्या काळात कोट्यावधींच्या घरामध्ये आहे. याच्या काळामध्ये दिल्लीतून लष्कर दक्षिणेकडे येऊन निजामशाही बुडून गेलं. याला विजापूरच्या आदिलशाहीकडनं, गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीकडनं भक्कम खंडणी जाऊ लागली. शहाजहानचा दबदबा पूर्ण भारतावर होता. याच्या काळात पीटर मंडी नावाचा एक इंग्रज लेखक आहे की जो आग्र्याचा ताजमहाल बांधताना भारतात होता. शहाजहानच्या बांधकामाची वैशिष्ट्ये पण त्याने नोंदवलेली आहेत. तो म्हणतो की भारतात आग्रा शहरामध्ये धुळीच धुळी आहे. विटांचे कारखाने इथं मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात आलेले आहे. शहरात एवढी धूळ आहे की बादशाने आपली राजधानी आग्र्यावरनं दिल्लीला नेली. एक फार मोठं भव्य बांधकाम सुरू आहे. हे दुसरं तिसरं काही नसून ताजमहालचं बांधकाम होतं हे स्पष्ट होतं. पुढे या शहाजहानला 4 मुलं होती. शहाजहानची कारकीर्द जरी गौरवास्पद आहे तरी त्याचा शेवट हा एक शोकांतिक आहे. शहाजहानच्या याला 4 मुलं आहेत: दारा, औरंगजेब, त्यानंतर शुजा आणि मुराद. एखाद्या वेळेस स्वतंत्र एखादं लेक्चर घेऊन यांचं वारसा युद्ध मी आपल्याला सांगेल. या शहाजहानच्या या काळात शहाजहान आजारी पडला आणि त्याच्या मुलांमध्ये यादवी संघर्ष झाला. या यादवी संघर्षामध्ये
अत्यंत रोचक इतिहास आहे. आपल्या या सर्व भावांच्या हत्या करून औरंगजेब दिल्लीच्या गादीवर आला. शहाजहानला त्याने कैदेती टाकला. शहाजहानपेक्षा 10 पावलं औरंगजेब समोर होता हुशारीच्या बाबतीमध्ये. औरंगजेबाच्या काळात त्याचा पूर्ण भारतात दबदबा तयार झाला. त्याला फक्त पुरून उरले ते मराठे. छत्रपती शिवराय, तोही एखादा स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवू. पण औरंगजेब सत्तेवर आला आणि औरंगजेब सन 1658 पासून तर सन 1707 पर्यंत, म्हणजे जवळपास 49-50 वर्षे हिंदुस्थानचा बादशाह होता. याने अत्यंत क्रूरतेने आपली राजवट समोर नेली. याने आपले जसे भाऊ सोडले नाही, जसं वडिलांना कैदेत टाकलं, तसं एका मुलाला देखील याने ठार मारलं, मुअज्जमला, महम्मद सुलतान नावाच्या. याने आपल्या बहिणींना देखील मक्केला नेऊन बुडवून मारलं. साध्या संशयाच्या आधारावर याने अनेकांच्या कत्तली केल्या. आणि त्याच्या काळात इंग्रज हे व्यापाराची परवानगी मागणं आणि त्याला औरंगजेबाने देणं हे शक्यच नाही आहे. पण तरी इंग्रज चिवटपणे याला भेटू लागले. आता याच्या काळामध्ये एक घटना घडली औरंगजेबाच्या काळामध्ये. ती घटना फारच अभ्यासण्यासारखी आहे. औरंगजेबाला जर भारतातली कोणती शक्ती पुरून उरली असेल तर ती म्हणजे मराठ्यांची, आणि ते म्हणजे छत्रपती शिवराय. छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाला क्षणोक्षणी नाउमेद केलं. छत्रपती शिवरायांनी सन 1660ला शाहिस्तेखानला अद्दल घडवली. आपल्याला इतिहासात माहीत असेल की त्याचे 3 बोटं गमावून बसला शाहिस्तेखान. त्याचा मुलगा आणि त्याचा जावई लाल महालात छाप्यात शिवाजी महाराजांनी ठार मारले. शिवाजी महाराजांनी सन 1663-64च्या जानेवारीमध्ये सुरत शहर लुटलं आणि प्रचंड मोठी खंडणी आणली. सन 1665ला शिवाजी महाराजांना दुर्दैवाने पुरंदरचा तह करावा लागला आणि आग्र्याला जावं लागलं, जिथं संभाजी महाराजांसहित शिवाजी महाराज कैद झाले आणि फार शिताफीने तिथून निसटले. हा देखील एक इतिहास आहे. आणि तिथून निष्ठून आल्यानंतर शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहात जे किल्ले दिले होते ते सगळेच्या सगळे पुन्हा मिळवले. पुन्हा एकदा सुरत लुटली. औरंगाबाद नावाचं जे शहर आहे, ज्याला आपण आता छत्रपती संभाजीनगर नाव दिलं आहे, ते देखील शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या नाकावर टिचून वारंवार लुटलं. जालना लुटलं, कारंजा, लाड हे विदर्भातलं शहर देखील लुटलं. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त औरंगजेबाला आयुष्यात करता आला नाही आणि म्हणून औरंगजेब अत्यंत संतप्त होऊन, आणि त्याच्या मुलाने, औरंगजेबाला एक मुलगा होता अकबर नावाचा, त्याने राजस्थानच्या राजपुतांची हात मिळवणी केल्यामुळे आणि तो मुलगा महाराष्ट्रात आल्यामुळे औरंगजेबाला आयुष्याच्या शेवटी सन 1680ला महाराष्ट्रात यावं लागलं. 1680ला औरंगजेब महाराष्ट्रात आला. तो थोडं सैन्य घेऊन नाही, 3 लाखाचं सैन्य घेऊन आला. या 3 लाख सैन्याला जे काही लागतं खायला प्यायला, ज्याला आपण रसद पुरवठा म्हणतो, ते करायला 5 लाख लोक आले. आणि बादशाची छावणी, वजीर, बादशाचं मंत्रिमंडळ, बादशाच्या बेगम, वजीरांचे जनानखाने, सैनिकांच्या पत्नी, त्यांची मुलं, हे सगळे महाराष्ट्रात दाखल झाले सन 1680ला. आणि सन 1707 पर्यंत औरंगजेब याच्याशी लढू लागला महाराष्ट्र. यावर्षी औरंगजेब मरण पावला सन 1707ला, आणि 27 वर्ष त्याला महाराष्ट्राने रोखून धरलं. पण याच्या काळात एक घटना घडली जी ईस्ट इंडिया कंपनीच्या बाबतीत फार महत्त्वाची आहे. औरंगजेबाचा जो मामा आहे शाहिस्ता खान, जो फारच पराक्रमी आहे, आपण फक्त त्याचे 3 बोटं कापले म्हणून त्याचा पराक्रम आपण कमी करणार नाही. हा एवढा पराक्रमी आहे की त्याचे 3 बोटं शिवाजी महाराजांनी कापल्यानंतर औरंगजेबाने रागाने त्याची बदली बंगालच्या सुभ्यावर केली होती. आणि सन 1680ला औरंगजेब महाराष्ट्रात आला. आता बंगालला कोणीच नाही यावर्षी, असं इंग्रजांचा किंवा ईस्ट इंडिया कंपनीचा गैरसमज झाला. तिथं शाहिस्तेखान होता. आणि म्हणून पहिली जी लढाई दिसते ईस्ट इंडिया कंपनीने सैन्य घेऊन मोगलांशी केलेली, ती आहे बंगालची लढाई. सन 1681ची ती लढाई. या लढाईमध्ये शाहिस्तेखानने फक्त 1.5 ते 2 तासात इंग्रजांचा पराभव केला. म्हणजे 1600ला कंपनी स्थापन होते आणि 1681ला 80-81 वर्षानंतर हिम्मत करते मोगलांसोबत लढण्याची, आणि फक्त 1.5 ते 2 तासात शाहिस्तेखान त्याला पूर्णपणे पराजित करून टाकतो त्या कंपनीला. आणि मग कंपनीचे लोक म्हणतात की चुकून झालं, याच्यापुढं होणार नाही. कंपनीकडनं तसं लिहून घेतलं जातं, औरंगजेबाला कळवलं जातं. औरंगजेब यावेळेस दख्खनमध्ये आहे आणि तो
कंपनीला एक पत्र लिहितो की तुमच्या या गोष्टी भविष्यात खपवून घेतल्या जाणार नाही. आता इथे प्रश्न पडतो की औरंगजेबाने किंवा शाहिस्ते खानने कंपनीला पूर्णपणे नष्ट का नाही केलं. तर याचं कारण असं आहे की भारतातून जे लोक मक्का आणि मदिनेच्या यात्रेला जायचे किंवा ज्याला आपण हज यात्रा म्हणतो, तर या ठिकाणी जे काही जहाजांवर किंवा समुद्रावर जे वर्चस्व असायचं ते या युरोपियन लोकांचं असायचं. आणि इंग्रज औरंगजेबाच्या परिवाराचं असो किंवा भारतातून हजला जाणाऱ्या श्रीमंत मुस्लिमांचं असो, पैसे घेऊन रक्षण करायचं समुद्रावर, अन्यथा यांना हजला जाताच आलं नसतं. आणि एक अलिखित करार होता की समुद्रावर तुम्ही आमची नुकसान करणार नाही, त्याच्यानंतर आम्ही त्याच्या बदल्यात तुम्हाला पैसा देऊ. जसं इथून खंडणी दिल्लीला जायची तसंच दिल्लीवरनं समुद्रावर आपल्या लोकांचं रक्षण करण्यासाठी खंडणी जायची. हे एक नवल आहे किंवा आश्चर्य आहे किंवा त्या काळातली एक अगतिकताही आहे औरंगजेबाची. म्हणून यावेळेस ते नष्ट करण्यात आलं नाही. पण इथं लक्षात घेतोय आपण की दिल्लीच्या सत्तेने पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीला अगदी दीड तासाच्या लढाईत पराजित केला. त्यानंतर औरंगजेबाच्या निधनानंतरची कंपनीची वाटचाल कशी झाली हे देखील मजेशीर आहे. मगाशी सांगितलं की औरंगजेब सन 1707ला आपल्या महाराष्ट्रातल्या अहमदनगरला मरण पावला. 20 फेब्रुवारी 1707ला तो मरण पावला. त्याच्यानंतर त्याचा एक गुरु होता ज्याची कबर औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलदाबाद या ठिकाणी आहे. औरंगाबादचं सध्याचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे. या खुलदाबादच्या कबरी आपल्या गुरुच्या शेजारी आपलं दफन करावं अशी याची इच्छा होती औरंगजेबाची. म्हणून त्याच्या वारसदारांनी त्याची कबर खुलदाबादला हे केली. निवडक पैशात ती औरंगजेबाने सूचना केल्या होत्या मरताना की निवडक पैशातच ती बांधल्या जावी. औरंगजेब हा टोप्या विकायचा, कुराणाच्या काही आयता लिहायचा आणि त्यातून आलेला जो पैसा त्याने गोळा केला होता त्यातल्या 2-4-5 रुपयाची ती कबर खुलदाबाद या गावात आहे. आणि हे छत्रपती संभाजीनगरपासून अगदी 8-10 किलोमीटरवर आहे. त्या ठिकाणी ही पाहता येते. असो, आपला तो भाग नाही. पण औरंगजेबाच्या निधनानंतर त्याचा मुलगा मुअज्जम शाह आलम दिल्लीच्या गादीवर आला. सन 1712 तो गादीवर राहिला. आणि त्याच्या काळानंतर त्याचे जे वारसदार होते यांच्यामध्ये जे संघर्ष चालले, त्याच्यानंतर दिल्लीच्या काही घटना घडल्या, त्यानंतर दूरचे जे सुभेदार यांना जुमानेसे झाले, त्यानंतर औरंगजेबासारखं शहाणपण त्यांच्या वारसदारामध्ये नसल्या कारणाने ज्या काही घटना घडल्या, तर हे सगळे कमजोर सुलतान किंवा कमजोर बादशाह दिल्लीचे झाले. जहांदर शाह, फरुख सियर, महम्मद शाह रंगीला अशा अनेक राजांची आपल्याला माहिती घेता येते की जे औरंगजेबाचे भविष्यातले वारसदार अत्यंत कमकुवत झाले. आणि दिल्लीतील मोगल सत्ता फक्त दिल्लीत पुरतीच मर्यादित राहिली. त्यांचे कोणतेही सुभेदार त्यांना विचारेना. आणि म्हणून औरंगजेबाचा बंगालचा सुभेदार आहे अलीवर्दी खान. याच्या लक्षात आलं की दिल्ली आता कमजोर झाली आहे. त्याच्यानंतर औरंगजेबाच्या निधनानंतर आता कोणतीही ताकद मोगलांची उरली नाही. आणि म्हणून आपण स्वतःचं स्वातंत्र्य जर जाहीर केलं तर, आणि म्हणून त्याने 1735ला स्वतःचं स्वातंत्र्य जाहीर केलं. बंगाल हा प्रांत पहिला प्रांत आहे की जो मोगली वर्चस्वाखालून, म्हणजे मोगलांचाच प्रांत आहे, पण पहिला प्रांत आहे की त्याच्या सुभेदाराने स्वतःचं स्वातंत्र्य जाहीर केलं, स्वतःच्या नावाची नाणी पाडली, स्वतःच्या नावाचा खुतबा वाचला, यापुढं केंद्रीय सत्तेशी बंगालचे कोणतेही संबंध राहणार नाही असं जाहीर केलं. त्यानंतर बंगालचा बादशाह नसून बंगालचा बादशाहला नवाब म्हटलं जाईल असंही म्हटलं गेलं. आणि पुढं असे अनेक नवाब, मग ते लखनौ असो, अवध असो, असे भविष्यात उदयास येत गेले. खऱ्या अर्थाने औरंगजेबाच्या निधनानंतर मोगली सत्तेची वाताहत झाली आणि त्याचे ठिकठिकाणचे सुभेदार स्वतंत्र होऊ लागले. त्यातला अलीवर्दी खान हा 1735ला सुभेदार स्वतंत्र झाला. आता याने पाहिलं अलीवर्दी खानने की बंगाल, बिहार आणि ओरिसाची जी व्यापाराची परवानगी या लोकांनी मिळवली आहे इंग्रजांनी जहांगीरच्या काळात, तर त्याचे ते जे लायसन्स आहे त्याचा ते गैरवापर करतात. आपलं लायसन्स ते दुसऱ्याला देतात, जकात चुकवतात, आपल्या व्यापाराचं नुकसान होते. पण अलीवर्दी खान काही करू शकला नाही. अलीवर्दी खानाला त्याच्या 20 वर्षात हीच भीती वाटली, 20-22 वर्षाच्या त्याच्या काळात,
की आपण स्वतःचं स्वातंत्र्य जाहीर केलं आहे, दिल्लीवरनं काही सैन्य येऊन आपलं किंवा दिल्लीच्या मदतीला एखादं सैन्य येऊन आपलं वाताहत होऊ नये. आणि याचा गैरफायदा ईस्ट इंडिया कंपनीचे लोक घेत गेले, व्यापाराचा गैरवापर करू लागले आणि याच्यातून बंगालच्या महसुली व्यवस्थेचं नुकसान होऊ लागलं. बंगाल, बिहार आणि ओरिसा येथील लायसन्सचे गैरवापर करून व्यापाऱ्यांनी किल्ले पण बांधायला सुरुवात केली. म्हणजे जहांगीरच्या काळात शब्द दिलेला आहे की किल्ला बांधणार नाही. आता त्यांचे किल्ल्यांचं बांधकाम सुरू झालं, व्यापाराचं संरक्षणासाठी सैन्य ठेवणं सुरू झालं आणि सगळा गैरवापर होऊ लागला. आणि म्हणून अलीवर्दी खानाने हे ओळखलं आणि पुढं अलीवर्दी खान सन 1757ला मरण पावला आणि त्याचा मुलगा सिराजुद्दौला बंगालचा नवाब झाला. त्याचा नातू हा बंगालचा नवाब झाला. अलीवर्दी खानने त्याला जवळ बोलवलं. या लोकांनी व्यापारी परवान्याचे जे गैरवापर केले, जे किल्ले बांधले, जे सैन्य ठेवलं, याच्याबद्दल त्याच्याशी चर्चा केली. माझ्या मृत्यूनंतर तू त्यांचा बंदोबस्त कर, अन्यथा हे लोक सत्ता इथं निर्माण करतील, तुला धोका पोहोचेल, अशी त्याला सूचना केली. सिराजुद्दौलाने अलीवर्दी खानला शब्द दिला आणि मग अलीवर्दी खानचं निधन झाल्यानंतर सिराजुद्दौलाने पहिलं काम काय केलं तर ते जे बंगाली व्यापारी होते किंवा जे युरोपियन व्यापारी बंगालमध्ये व्यापार करत होते यांना बाहेर हाकलण्याचा. आणि याच्यातूनच सन 1757च्या 23 जूनला प्लासीची पहिली लढाई झाली. तर त्या लढाईचं इतंभूत वर्णन मी नेक्स्ट लेक्चरला आपल्यासोबत करील. थँक्यू. हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर सगळीकडे शेअर पण कराल.